नमस्कार छात्रों। तो आज हम 9वीं कक्षा का हिंदी विषय का 11वां पाठ जो है स्वतंत्रता गान, गोपाल सिंह नेपाली जी कवि है इनके। तो यह 11वां पाठ पद्य पाठ है स्वतंत्रता गान नाम का। तो इस पाठ की जानकारी हम आज लेने वाले हैं। तो यह जो काव्य है, इस काव्य का नाम स्वतंत्रता के बारे में दिया है। स्वतंत्रता यानी कि हमारे देश जब आज़ाद हुआ और आज़ाद होने के बाद हमारे देश में सभी लोगों को बहुत खुशहाली हुई, आनंद हुआ। तो इसके माहौल पर अनेक कवियों ने अनेक गीत लिखे हैं। उस गीत में से एक गीत गोपाल सिंह नेपाली जी ने हमें इस पद्य पाठ में दिया है। तो इसलिए इस पाठ का नाम है स्वतंत्रता गान, म्हणजे स्वातंत्र्याची गीत, स्वातंत्र्याचं गीत। म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं गायलं गेलेलं किंवा आनंद व्यक्त केलेला किंवा आनंद साजरा केलेलं गाणं। तर अशा पद्धतीचं गोपाल सिंह नेपाली यांनी आपल्याला या पद्यपाठामध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होण्यासाठी किंवा आपलं स्वातंत्र्य आपण कसं टिकवून ठेवायचं आहे किंवा हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे, त्यानंतर हे स्वातंत्र्य अबाधित राहावं, टिकून राहावं, आपल्या मनामध्ये एक देशप्रेम निर्माण व्हावं, उत्कट अशी भावना देशाविषयी आपल्या मनात निर्माण व्हावी किंवा जनजागृती सगळ्या लोकांची व्हावी स्वातंत्र्याविषयी। तर या गोष्टी आपल्याला या पाठामधून, पद्यपाठामधून पाहायच्या आहेत। तर आपण प्रथमतः काय करूया, गोपाल सिंह नेपाल यांचा परिचय पाहूया पहिल्यांदा। तर त्यांचा जन्म झाला पहा 11 अगस्त 1911 बेतिया, चंपारण्य, बिहार। म्हणजे 11 ऑगस्ट 1911 रोजी बिहारमधील बेतिया नावाचं ठिकाण आहे चंपारण्यामध्ये। तर त्या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू झाला आहे 17 एप्रिल 1963। तर अशा पद्धतीने त्यांचा हा झाला परिचय जन्म मृत्यूविषयी। तर प्रत्यक्षात आपण त्याचा परिचय पाहू। इनका मूल नाम गोपाल बहादुर सिंह है। आप हिंदी के छायावादोत्तर काल के कवियों में महत्वपूर्ण स्थान रखते हैं। कविता के क्षेत्र में अपने राष्ट्र प्रेम, प्रकृति प्रेम तथा मानवीय भावनाओं का सुंदर चित्रण किया है। प्रमुख कृतियाँ उमंग, पंछी, रागिनी, नीलिमा, पंचमी, रिमझिम आदि काव्य संग्रह उनके प्रसिद्ध है। रतलाम टाइम्स, चित्रपट, सुधा एवं योगी नामक 4 पत्रिकाओं का संपादन करते हैं वो। तो हमें इन कवियों की जो कृतियाँ है, कृतियों की जानकारी हमें क्यों होनी चाहिए किंवा आपल्याला या कवीच्या ज्या कविता असतात किंवा त्याच्या कृती असतात, त्या कृतीची माहिती आपल्याला का असणं गरजेचं आहे। तर परीक्षेमध्ये आपल्याला कधी कधी असा प्रश्न येतो की तुम्हाला आवडत असणारा एखादा कवी आणि त्या कवीवरती एक विचार लिहा किंवा निबंध लिहा किंवा त्यानं कोणत्या कोणत्या कृती लिहिलेल्या आहेत असं लिहा म्हणतात। तर त्यावेळेस तुम्हाला ह्या प्रमुख कृती असल्या कवींच्या माहीत असणं गरजेचे असतात बा। किंवा परीक्षेत एखादं पत्रलेखन येतं आणि पत्रलेखनामध्ये मागणीपत्र असतं बा, पुस्तकांची मागणी करा। तर तुम्हाला मग लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव अशी पुस्तकं शाळेमध्ये काही वेळेस ग्रंथालयासाठी मागावे लागतात। तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ह्या लेखकाच्या नावाची आणि लेखकांच्या पुस्तकांची माहिती असणं गरजेचं आहे। तर आता पद्यसंबंधी म्हणजे आज जे आपण पद्य पाहणार आहे स्वतंत्रता गान, या पद्याविषयी माहिती दिली पाहता। प्रेरणा गीत वे गीत होते हैं जो हमारे दिलों को उतरकर हमारी जिंदगी को
जूझने की शक्ति और आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. म्हणजे हे प्रेरणा गीत आहे बघा. स्वतंत्रता गान नावाचे जे गीत आहे ते काय आहे, प्रेरणा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी किंवा आपल्याला स्वातंत्र्याविषयी आपल्या मनामध्ये एक भावना निर्माण व्हावी किंवा आपल्यामध्ये एक जागृती निर्माण व्हावी. तर अशा पद्धतीनं प्रेरणा गीत आहे हे. आणि त्यामुळं काय होतं, आपल्याला देशाविषयी आपल्या मनामध्ये शक्ती तयार होते, प्रेम तयार होतं. प्रस्तुत कविता में गोपाल सिंह नेपाली जी ने स्वतंत्रता के दीपक को हर परिस्थिति में प्रज्वलित रखने के लिए प्रेरित किया है. म्हणजे तुम्हाला या कवितेमधून गोपाल सिंह नेपाली यांनी आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्याचा जो दीपक आहे म्हणजे दिवा आहे, तर त्या दिव्याला प्रज्वलित म्हणजे त्याला पेटतं ठेवणं हे आपलं काम आहे. तर या ठिकाणी जो दिवा दिलाय बघा, हा दिवा कसा पेटता आहे, म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा तो दिवा आहे. तर हा प्रज्वलित राहणं किंवा प्रेरित राहणं, तो पेटलेला राहणं किंवा तो तेवत असणं, सतत तेवत राहायला पाहिजे, तो कधीही विझू द्यायचा नाही. अशा पद्धतीनं प्रस्तुत कविता में गोपाल सिंह नेपाली जी ने स्वतंत्रता के दीपक को हर परिस्थिति में प्रज्वलित रखने के लिए प्रेरित किया है. म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा शालेय मुलांना यातून काय आहे की आपल्या विद्यार्थ्याच्या अंगी एक देशप्रेम निर्माण व्हावं, देशप्रेमाची भावना जागृत व्हावी. तर अशा पद्धतीचा विचार त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्यापुढं मांडलेला आहे. तर हे स्वतंत्रता गान नावाचे जे काव्य आहे किंवा देशप्रेम जागृत व्हावं यासाठी दिलेलं जे काव्य आहे, हे काव्य आपण या ठिकाणी आत्ता पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी आत्तापर्यंत काय काय पाहिलं, तर स्वतंत्रता गान नावाच्या पद्यपाठाची माहिती, गोपालसिंह नेपाल यांचा परिचय, जन्ममृत्यू, त्यानंतर त्यांच्या प्रमुख कृती, त्यानंतर त्यांनी या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी स्वतंत्रता गान नावाच्या कवितेमधून पाहिलेल्या आहेत. थोडक्यात अशा अजून दुसरी कितीतरी काव्य असतात बघा. गोपालसिंह नेपाली सारखे असे वेगवेगळे कवी असतात की ज्यांनी स्वातंत्र्यावरती गीतं लिहिलेली असतात बघा. तर तुम्हाला मी घरचा अभ्यास देतोय बघा. तर तुम्ही असं स्वतंत्रता गान नावाचं जे काव्य आहे, या काव्यावरती आधारित असणारे दुसरे काय स्वातंत्र्याविषयी असणारी जी गीतं असतात, तर ती गीतं तुम्ही मला जास्तीत जास्त संकलित करून दाखवायची आहेत किंवा लिहून दाखवायची आहेत. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला कुठं मिळेल, तर तुम्हाला मोबाईलवरती, यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करून तुम्हाला ही गीतं पाहायला मिळतील बा. स्वातंत्र्य प्रेमावरती जागृत असणारी गीतं किंवा स्वातंत्र्य गीत असं जरी म्हटलं तुम्ही किंवा स्वतंत्रता गान असं जरी म्हटलं, तर तुम्हाला अनेक गीतं वेगवेगळ्या कवीची तुम्हाला येतील आणि ती मला तुम्ही दाखवायची आहे. तर अशा पद्धतीची तुम्ही मला अनेक गीतं दाखवा. याच ठिकाणी आपण गोपालसिंह नेपाल यांचा परिचय, पद्यसंबंधी, कृतीसंबंधी माहिती पाहून आपण थांबणार आहोत. प्रत्यक्षात नंतरच्या तासाला आपण ही सगळी कविता पाहणार आहे. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.